मला एक कळत नाही, पैसे आपले, पेट्रोल कुठलं भरायचं हे ठरवणार गव्हर्नमेंट कोण? E20 पेट्रोल आल्यापासून माझ्या कारची पूर्ण वाट लागलेली आहे. 30 to 40% मायलेज डिक्रीज झालं आहे माझं. आणि जर AC जर लावला तर मग 10-12 शिवाय मला काय ॲव्हरेज मिळत नाही. ही सगळी रिस्क घेऊन आम्ही नाणेघाटला जायचं ठरवलं, रिव्हर्स वॉटरफॉल. जाता जाता चहा घेतला आणि पूर्ण म्हणजे तिथं जास्तवर आम्हाला कुठंच पाऊस नाही लागला. हे फक्त असं दिसत होतं की आत्ता येईल पाऊस, थोड्या वेळाने येईल, थोड्या वेळाने येईल, पण पाऊस कुठंच नव्हता. रोड ठीकठाक होते, एवढे पण काही खास रोड नाही आहे तिकडं. आणि ट्रॅफिक चाकणला भरपूर लागतं, म्हणजे त्यात तुमचा 1.5-2 तास त्यातच जातो. त्यामुळे जर तुम्हाला रिव्हर्स वॉटरफॉलला जायचं असेल तर तुम्ही कमीत कमी ठरलेल्या 2 तास अगोदर निघा. खूप प्रचंड ट्रॅफिक आहे त्या रोडला, राजगुरुनगर चाकणला. आणि हे बघा, इथं पण ग्रीनरी भरपूर आहे, साईट सीन छान आहे, डोंगर वगैरे सगळं छान आहे. पण पाऊस असतं तर जरा मजा आली असती. हे बघा, सगळीकडे क्लीन वॉटर दिसत होतं, पण अनफॉर्च्युनेटली पाऊस नव्हता. इथं पाऊस होऊन गेला आय थिंक, पण जेव्हा पाऊस नव्हता तेव्हाच आम्ही गेलो. हे बघा, मस्त होतं, छान होतं. हा पॉन्ड होता तिथला, खूप छान होतं. फोटोज वगैरे क्लिक करण्यासाठी खूप छान येतं. तर फायनली आम्ही रिव्हर्स वॉटरफॉलला पोहोचलो. खूप भिजलो तिथं, खूप एक्स्ट्रीम लेवलला तिथं पाणी रिव्हर्स येतात, त्यात खूप मजा येते. एक एक्स्ट्रीम लेवलचा मस्त एक्सपिरियन्स आहे रिव्हर्स, तर तुम्ही जाऊन या.